तीन भुवन में सार वीतराग विज्ञानता शिवस्वरूप शिवकार नमः त्रियोग संहारिके। मुनि सकल व्रती बड़भागी भव भोगन ते वैरागी वैराग्य उपावन माई चिंते अनुप्रेक्षा भाई इन चिंतत सम सुख जागे जिमि ज्वलन पवन के लागे जब ही जिय आत्म जाने तब ही जिय शिव सुख ठाणे। सांगायचा अर्थ काय होतं? पाचवी ढाल 12 भावनांचं वर्णन करतात. काय सांगितलं होतं अर्थ? मुनी सकल व्रती बडभागी म्हणजे मुनी कसे? सकल व्रती म्हणजे महाव्रती. मुनी सकल व्रती असतात म्हणजे महाव्रती असतात. बडभागी म्हणजे भाग्यवान असतात. भवभोगन ते वैरागी म्हणजे भवभोगापासून विरक्त असतात. शरीर इंद्रिय त्याचे विषय त्याच्या भोगातली आसक्ती ह्याच्यापासून जे विरक्त झाले ते वैरागी. वैराग्य उपावन माई चिंते अनुप्रेक्षा भाई. सांगा. काय कुठं आहे का? उगाच चिंतन सांगू नको तुझं. वैराग्य उपावन माई म्हणजे वैराग्य उत्पन्न होण्यामध्ये माई म्हणजे आईप्रमाणे असतात. कोण? अनुप्रेक्षांचं चिंतन. हे भाई या अनुप्रेक्षांचं चिंतन केलास तर तुला वैराग्य उत्पन्न करण्यासाठी त्या जननीप्रमाणे असतात. म्हणजे काय म्हणायचं कळलं का? की पहिल्यांदा अनुप्रेक्षांचं चिंतन केलं की कसं आहे विश्वाचं स्वरूप आणि मग त्याच्याविषयी अनित्य आहे अशरण आहे हे सगळं समजलं. संसाराचं काय स्वरूप आहे, एकत्व स्वरूप आत्मा आहे, सगळ्यापासून भिन्न अन्यत्व रूप आहे, ज्या शरीरात राहतो ते अशुचिमय आहे, हे सगळं समजलं. आणि ते समजल्यानंतर आपोआप वैराग्य उत्पन्न झालं. म्हणजे मुनींना वैराग्य होतं का? होतं कारण ते 12 भावनांचं चिंतन करतात. आणि इतकं ते ज्याला कालच आमचा विषय झाला की साध्या साध्या गोष्टीतनं वैराग्य होत होतं ना. पूर्वी सांगितलं काय? झाडून मळून पडलं की वैराग्य. तुम्हाला का नाही होत? ते वीज चमकली की वैराग्य, किंवा काय ढग विखरले, कोणी मेल्याचं समाचार मिळालं, केस काळे पांढरे झाले, वैराग्य व्हायला काय कारण होतं? असं सहज कसं काय वैराग्य होत होतं? तर सांगितलं की ज्या गोष्टीतून आश्चर्य उत्पन्न होतं ना एखाद्याला, ती गोष्ट त्याला वैराग्याला कारण ठरू शकते. तसं आपल्या घरात आपल्या जीवनात असं आश्चर्यजनक काय नाही आहे. कुठली गोष्ट आता यूज टू झाली आहे म्हणजे काय म्हणायचं, त्याच्याबद्दल एवढं फॅमिलियर झालं आहे तुम्ही की काय त्याच्याबद्दल असं नवल वाटत नाही. मेले मेले, काय झालं, काळे झाले पांढरे झाले झाले, म्हणजे त्याच्यातून आपल्याला एक काय सांगत होते, म्हणजे ज्या गोष्टीचं नवल वाटतं ना ती गोष्ट इवन सम्यक दर्शनाला सुद्धा उत्पन्न करते, त्यातून वैराग्याला सुद्धा उत्पन्न करते. आहे हां. तर म्हणून सांगितलं की असं चिंतन ते त्यातून ती गोष्ट नको वाटते म्हणा, किंवा त्यातून बाहेर पडावं ही भावना होते, तेच वैराग्याला कारण ठरतं. सम्यक दर्शनाला पण सांगितलं ना, देव असतात देवगतीमध्ये, एकापेक्षा एक वरचे देव श्रेष्ठ श्रेष्ठ. तर सांगितलं त्या देवांमध्ये पण सम्यक दर्शनाची उत्पत्ती होऊ शकते. त्याचं काय कारण आहे? बहिरंग कारण काय असू शकतं जेव्हा सम्यक दर्शन उत्पन्न होणार?
एक जातीस्मरण, परत जिनबिंब दर्शन, जिनोपदेश, आणि सांगितलं देववृद्धी दर्शन. म्हणजे अनेक देव वृद्धी संपन्न असतात, त्यांच्यामध्ये अनेक प्रकारची शक्ती असते. मग मी लहान जातीचा देव, तर माझ्यापेक्षा जे श्रेष्ठ देव असतात त्यांच्याकडे असणाऱ्या अनेक वृद्धी त्या बघून मला वैराग्य होऊ शकतं, मला आश्चर्य होऊ शकतं, आणि त्या आश्चर्याच्या निमित्तच सम्यक दर्शन प्राप्त होतं. काय कळलं? म्हणजे आता पहिल्या दुसऱ्या स्वर्गातल्या देवांना समजा वरचे वृद्धिधारी देवांचं काहीतरी योग आला, संयोग आला, कुठंतरी काय म्हणायचं, देवदर्शनाला गेल्यावर कुठं आपल्या सभेमध्ये वगैरे येऊ शकतं, किंवा इंद्र असेल त्यांच्यातलाच, तर इंद्राला पण वृद्धी जास्त असतात. मग त्याच्या सगळ्या महिमा बघून याला असं आश्चर्य होतं. जिथं आश्चर्य झालं तिथंच तो सन्मुख होऊ शकतो आत्म्याच्या. म्हणजे याला हे सम्यक दर्शनाचं फळ मिळाले तर मी काय केलंय, अरे रे, असं करून हा जीव स्वभावाला जाणू शकतो. किंवा देवदर्शन करताना सुद्धा अहो आनंद झाला की सम्यक दर्शनाची प्राप्ती होईल. झालाय कधी? काय आनंद झालाय का? तसा असा आनंद होऊ दे ना. काहीतरी शास्त्रातलं ऐकलं तर ते जिनोपदेश सुद्धा आपल्याला आपल्या कल्याणाचं कारण ठरू शकतं. म्हणजे त्याच्या निमित्तात सुद्धा सम्यक दर्शन, आणि कोणाला त्याच्या निमित्तातच वैराग्य होऊ शकतं. काय म्हणायचं, एखाद्या पतीची पत्नी वारली, पत्नीचा पती वारला, त्याच्यातून पण कोणाला वैराग्य होईल, किंवा मुलं वारली म्हणा, तर किती नश्वर आहे हे जग. कुठलंही चिंतन करेल तो आणि स्वभावाच्या सन्मुख होईल तर तिथं त्याला वैराग्याची प्राप्ती होऊ शकते. म्हणून सांगितलं वैराग्य उत्पन्न करण्यामध्ये या अनुप्रेक्षांचं चिंतन मातेप्रमाणे आहे. पुढं समसुख म्हणजे मामांना ऐकू येत नाही. समतारूपी सुख, समतेचं सुख. या अनुप्रेक्षांचं चिंतन केल्याने समतारूपी सुखाची प्राप्ती होते. पेनने लिहू नको त्याच्यावर. तर समतारूपी सुखाची प्राप्ती होते. जसं की उदाहरण दिलं, जिमी म्हणजे ज्याप्रमाणे ज्वलन पवन के लागे. पवनाने जसं ज्वलनाला अग्नीला वारं लागलं तर फुंकताना तुम्ही ते पूर्वी चुलीमध्ये फुंकायचे का? फुंकायचे विझवायला का? फुंकत होता अजून थोडं जास्त वाढवायला. म्हणून जे वारं दिलं जातं ते त्याच्या वृद्धीचं कारण ठरतं त्या जाळ्याच्या. मग तसं म्हणलं की जसं वाऱ्याने ती अग्नी फोफावते, तसं या चिंतनाने, 12 भावनांच्या चिंतनाने समतारूपी सुख अजून उत्पन्न होतं, अजून त्याला वाव मिळतो असं. पुढं जेव्हा जीव आत्म्याला जाणतो तेव्हा जीव शिवसुखाला प्राप्त करतो. म्हणजे मोक्ष सुखाला प्राप्त करतो. म्हणजे मोक्ष सुखाचं कारण कोण आहे? मोक्षाला कोण प्राप्त करू शकतो? जो आत्मस्वभावाला जाणतो तोच मोक्ष सुखाला प्राप्त करू शकतो. म्हणून आत्म्याला जाणं हे सांगतायत. मग वेगळ्या वेगळ्या प्रकाराने सांगितलं. पहिल्यांदा दुःख सांगितलं, त्या दुःखापासून मी भिन्न आहे तर जाणा म्हणून पहिली ढाल सांगितली. दुसरी ढाल त्या 7 तत्वाचं विपरीत श्रद्धान करताय तर आता तरी समीचीन श्रद्धान करा. मी आत्मा आहे, या सगळ्या विपरीततेपासून भिन्न आहे असं जाण आणि स्वभावाला जाण प्राप्त व्हा म्हणून दुसऱ्या ढालीतनं सांगितलं. तिसऱ्या ढालीत सम्यक दर्शनाचं स्वरूप असं असतं, त्याचं फळ असं असतं, त्याच्या निमित्तात तुम्ही दुर्गतीला जाणार नाही, स्त्री होणार नाही. सगळ्या निगेटिव्ह थिंग्सना कट केलं आणि सांगितलं आता तरी सम्यक दर्शनाला प्राप्त व्हा. सम्यक ज्ञानाचं हे स्वरूप असतं. चौथ्या ढालीमध्ये सम्यक ज्ञान आणि देश चारित्र सांगितलं. म्हणजे हे सगळं स्वरूप समजून तुम्हाला नाही होत आहे वैराग्य म्हणून 12 भावना सांगतायत. आणि सम्यक दर्शन प्राप्त झालेला जीव
जर वैराग्याने जगेल तर त्याच्यामध्ये त्याला महाव्रताची आणि मोक्षाची सहज प्राप्ती होऊ शकते. तर आपण आता लोकभावना बघत होतो. काय सांगितलं होतं? अनित्य भावना, अशरण भावना, सांगा पटापटा. संसार, एकत्व, अन्यत्व, अशुचित्व. पहिला संवरच का? पहिला येऊ देत तर मग घालवायचं. आसरव, मग संवर. किती झाले? मीच मोजायचं होतोय. किती झाले? अनित्य, अशरण, संसार, एकत्व, अन्यत्व, अशुचित्व, आसरव, संवर, निर्जरा. आता हां, लोक, बोधी, दुर्लभ आणि धर्मभावना. तर आता सांगता येते लोकभावनेचं वर्णन. 12वं दोहा आहे 5व्या ढालीतलं. किन्हून कर्यो न धरे को, षट्द्रव्यमयी न हरे को, सो लोक माही बिन समता, दुख सहे जीवनित भ्रमता. सांगा अर्थ. डोक्यावर घ्या. किन्हून कर्यो न धरे को. लोकभावना काय सांगते? लोक कसे आहेत हे सांगते का? काय सांगते? हां, कोणाचं करता धरता? षड्द्रव्यमयी जो लोक आहे तर त्या लोकाचा कोणी करता नाही म्हणजे उत्पन्न करणारा नाही, धरता नाही म्हणजे धारण करणारा नाही, म्हणजे त्याचं रेग्युलेशन करणारा नाही आहे कोण. हे असं व्हायला पाहिजे, तसं व्हायला पाहिजे. जसं अन्य मतामध्ये मानतात ना, त्या शंकराची मर्जी तर असं झालं, त्या विष्णूची मर्जी तर असं झालं. हां, म्हणजे असं कोणी करता धरता नाही. आणि पुढं न हरे को, हरता नाही म्हणजे घात करणारा नाही, नष्ट करणारा नाही. तीन लोकाला कोणीही उत्पन्न करत नाही, म्हणजेच जे कोणाच्याद्वारे उत्पन्न होत नाही ते कोणाच्याद्वारे नष्ट पण होऊ शकत नाही. त्यालाच म्हणायचं अकृत्रिम. ज्याचा कोणी करता आहे ते समजून घ्या नियमाने आदीने सहित आहे, अंताने सहित आहे. ज्याला कोणी करणारं नाही आहे, जे अकृत्रिम आहे, ते नियमाने अनादी अनंत असतं. त्याला कधी सुरुवात नाही आणि कधी शेवट नसतो. षड्द्रव्य कुठले? जीव, कुतगल, धर्म, अधर्म, आकाश आणि काल. तर या 6 द्रव्यांनी लोक बनलेला आहे. आज सकाळी पण आमचं ह्याचंच वर्णन झालं पंचासिकामध्ये. लोक कसा आहे? लोकाकाश म्हणता ना. कुठलं द्रव्य आहे? आकाश द्रव्य आहे. केवढं आहे? एवढंच. आकाश द्रव्य केवढं आहे? एवढं आहे. म्हणजे अनंत प्रदेशी आहे. त्या आकाशाला लिमिट नाही आहे. मग हे लोकाकाश एवढंच. हां, कोण सगळे? नाही 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 नाही, हे आहे ना, हे लोकाकाश असंख्यात प्रदेशी आहे. आणि ह्याच्या बाहेर पसरलेलं पूर्ण आकाश द्रव्य अनंत प्रदेशी आहे. त्यामुळं जेवढं आकाश द्रव्य आहे त्याच्यामध्ये कुठंतरी मध्यभागी लोकाकाश आहे. त्याचं प्रमाण किती आहे? असंख्यात प्रदेशी आहे. जेवढं पण असू दे ते असंख्यात प्रदेशीच आहे. मग त्याच्यामध्ये येणारं सगळं जे किंवा काय असेल ते किती असणार? असंख्यात प्रदेशीच असणार. काय कळलं? ते असंख्यात प्रदेशी आहे. जे एवढंच लोकाकाश आहे ते असंख्यात प्रदेशी आहे आणि आकाशद्रव्य अनंत प्रदेशी आहे. मग याच्यामध्ये जे पण सामावणार ते किती प्रदेशी असणार? ऑब्विसली असंख्यात प्रदेशी असणार. किंवा त्याच्या आत असणार संख्यात प्रदेशी वगैरे. मग 6 द्रव्ये जे आहेत ते याच्यामध्ये सामावले जातात. त्याला म्हणलं लोक. आणि याच्या बाहेर शुद्ध आकाश आहे म्हणतात. मग हा अशुद्ध आकाश आहे का? शुद्ध आकाश म्हणजे आलोक आकाश. ह्याला अशुद्ध आकाश म्हणायचं का? मग असं आमचं सकाळी आज डिस्कशन झालं. काय
शुद्ध म्हणजे कोणाचा संपर्क नाही, बस आपलं शुद्ध स्वरूप रूपाने परिणमन आहे त्याचं, जसं आहे तसं स्वरूप त्या रूपानेच त्याचं निरंतर परिणमन आहे. पण इथं अन्यांचा संयोग आला त्याच्या निमित्तात, किंवा त्याच्या क्षेत्रामध्ये अन्य द्रव्य आले व्यापले एवढ्याच अपेक्षेने, किंवा भेद झाला या अपेक्षेने अशुद्धी आहे. पण वास्तविक त्या द्रव्यामध्ये अशुद्धी नसतेच. तर अशुद्ध कुठल्या अपेक्षेने म्हणलं काय, त्याच्यामध्ये अन्य रागद्वेष परिणाम वगैरे तर संबंधच नाही आहे. आकाशद्रव्य जीवद्रव्य नाही आहे ते. त्यामुळं अशुद्धी कुठल्या अपेक्षेने, पराच्या संपर्कात आला एवढ्याच अपेक्षेने. म्हणजे जेव्हा पराच्या संपर्कात येताना तुम्ही लोक काय होता, अशुद्ध होता. म्हणजे कुठं सगळंच की शरीराच्या सान्निध्यात, त्या ज्ञानाच्या सान्निध्यात आला, विचारातच आहे तिथंच अशुद्धी आहे. शरीराच्या सान्निध्यात आला तर कदाचित होईल पण नाही होईल पण. जसं मुनींच्या संपर्कामध्ये सगळे येतात पण त्यांना कुठं परिणामात अशुद्धी होते, कारण ते आतून विरक्त आहेत. आपण त्या सगळ्यांना ज्ञानात घेतो ना, त्यामुळं अशुद्धी होते, त्यामुळं विभाव होता, त्यामुळं अशांती होते. तर सांगितलं याला म्हणलं लोकाकाश, आणि याच्या बाहेर आहे ते शुद्ध आकाश, अलोकाकाश. सो लोक माही बिन समता दुःख म्हणजे म्हणून माही म्हणजे दोन्हीचं नाव नाही आहे. मध्ये, माही म्हणजे मध्ये. म्हणून लोकामध्ये समते बिना जीव दुःख सहन करतो आणि नित्य भ्रमण करतोय. दुःख सहन करत नित्य भ्रमण करतोय. म्हणून सांगायचं की भ्रमण करेल, दुःख का बरं सहन करायचं, समता नाही आहे. आणि सांगितलं जो दुःखी आहे तोच भ्रमण करतो, किंवा जो भ्रमण करतो तो दुःखी आहे. कारण 4 गतीमध्ये फिरतोय, किंवा 5 परिवर्तनामध्ये फिरतोय, किंवा 3 लोकामध्ये फिरतोय, तर समजून घ्या ऊर्ध्व लोकातून कुठं जाणार हो, मध्य लोकात, अधोलोकात. कुठं जाणार अधोलोकात, होय ना. हां छान, बरोबर. तर समजा इथं तिर्यंचे आहे, कोणी तिर्यंचे असतात का ऊर्ध्व लोकात, सावधान, तिर्यंचे असतात काय ऊर्ध्व लोकात, असतात की बाबा. एकेंद्रिय सगळीकडे आहेत, एकेंद्रिय कुठल्या गतीचे जीव त्यामुळं पूर्ण सिद्धशिलेपर्यंत आहे तिर्यंचे सांगितलं. तर ते जीव जर मेले तर ॲक्च्युली त्यांना ऊर्ध्व लोकात म्हणायचं नाही, पण आता त्यांचं स्थान आहे या अपेक्षेने, तिथेच असतील तर तिन्ही लोकांमध्ये सगळीकडे व्याप्त आहेत एकेंद्रिय. त्यामुळं जर ते वरचे जीव मेले तर जाऊ शकतात, म्हणजे ते अधोलोकात पण जात नाहीत. एकेंद्रिय जीव नरकात जात नसतात, एकेंद्रिय जीव स्वर्गात पण जात नाहीत. कुठं जातात मग, निगोदीच आहेत की ते. एकेंद्रिय स्थावर पण असतील, निगोदी पण असतील, दोघं पण दोन्हीकडे पण जाऊ शकतात. अजून कुठं जाऊ शकते, मनुष्यगतीला जाऊ शकतात, जाऊ शकतील. मनुष्य आणि तिर्यंच्या गतीला जाऊ शकतात, पण देव आणि नरगतीला नाही जाऊ शकत. काय म्हणले कळलं का, म्हणजे त्याची त्या परिणामांची पात्रता बघा, हे सांगायचं आहे मला. जो देवगतीला जाणार आणि जो नरगतीला जाणार त्याच्या परिणामांमध्ये तेवढे श्रेष्ठ उत्कृष्ट पुण्य असतं, किंवा म्हणा तेवढं त्याची विचाराची धारा तशी असायला पाहिजे, किंवा श्रेष्ठ पाप असतं. एकेंद्रियांमध्ये तशी शक्तीच नाही आहे, ते उत्कृष्ट पाप किंवा पुण्य करू शकत नाही. एकेंद्रिय, द्विंद्रिय, त्रिंद्रिय, चतुरिंद्रिय, पंचेंद्रिय सगळं करू शकतो. तिर्यंचे असू दे किंवा मनुष्य असू दे, संज्ञ असू दे किंवा असंज्ञ असू दे. तर या लोकामध्ये म्हणून सांगितलं की समतेशिवाय या जीवाने अनेक काळ, अनंत काळापासून भ्रमण केलेलं आहे, आणि अजून सुद्धा भ्रमण करायचीच इच्छा आहे. अजून भ्रमण करतोय.
मग हे प्रमाण संपवायचं असेल तर समता धारण करा. म्हणून आम्ही समता षोडशी घ्यायला लागलोय, माहिती आहे का? तुम्ही लोक ऐकत नाही. नाहीतर त्याच्यामध्ये आम्ही काय घेतलं, दया करो पहले अपने पर आराधन से नहीं छिगो, कुछ विकल्प यदि आवे तो भी संबोधन समतामय हो. मला विकल्प झालाय, तुम्हाला समजवायचं आहे. पण मी 10 वेळा समजवलं, 11 वेळा समजवलं, 20 वेळा समजवलं, पण तुम्ही समजतच नाही. मग मी काय करायचं, म्हणजे सांगायचं त्यांना की जर दुसऱ्याला समजवा. काय मामा, काल मामा माझ्यावर चिडले होते, माहिती का? असं काय मामा म्हणजे मला 2 तास बसून घेतला, क्षमा, मला उद्देश नव्हता. मी म्हणणार होते तुम्हाला खुर्चीवर बसा, तुम्हाला पाय दुखत असलं तर. पण काय झालं, त्यांनी आपलं छान ऐकत होते म्हणणार, वाटलं त्यांना आनंद येतोय, पण ते आनंदाचं दुसरं रूपांतर झालं होतं. तुम्हाला त्रास होत असलं तर वर बसत जावा. तर काय सांगितलं, दया करो पहले अपने पर. तुमच्यावर दया करायसाठी मी सांगत नाही, मी माझ्यावर दया करते. काय, स्वतःला संबोधन करा की हे जीवा, या लोकात भ्रमण करून बास झालंय, आता बाहेर पडायचा मार्ग शोध. सिद्धशिला कुठे आहे हो? ह्याच्या बाहेर आहे का आत आहे? प्रश्नचिन्ह. इतकं का प्रश्न पडायला तुम्हाला देवा? हा, म्हणजे तुम्ही परिभाषाच केली आहे ना. 6 द्रव्य जित आहे त्याला लोक म्हणतात, म्हणल्या काय सिद्धांना बाहेर काढायचंय का लोकाच्या? तिथेच असणार, त्याच्या बाहेर कसे जाणार? शुद्ध आकाश आहे, कोणाशी संबंध नाही. दया करो पहले अपने पर आराधन से नहीं छिगो. हे जीवा, तुझी आराधना सोडू नकोस. कोणाला विकल्प झाले तरी सुद्धा मी मला अशुभात घालून, अधर्मात घालून दुसऱ्याला संबोधन करणं योग्य नाही आहे, हे सांगतायत. म्हणजे असं होतं अनेकांचं, आमची पोरं धर्मच करत नाहीत, किंवा पोरं असं म्हणलेलं ऐकलं नाही कधी, आमच्या आईवडील धर्मच करत नाहीत. असं असतील कोण तसे पण. तर आईवडील येऊन सांगतात त्यांना जोडा धर्मात, ते येत नाहीत. हां, असं तर त्यांना आम्ही काय सांगणार? म्हणजे ते येऊन आम्हाला काय सांगतात की त्यांनी सगळं करावं, शिकावं, काय हे सगळ्याचा लाभ घ्यावा. पण आम्ही म्हणतो तुम्ही संबोधन करा ना, घरात असतो आपण तर मार्गदर्शन करा. पण ते मार्गदर्शनाच्या पुढं जबरदस्ती करायला जातात, किंवा एक हट्ट असतो, मग आग्रह करायला जातात. म्हणून ते पोरं अजून थोडं दूर जातात. म्हणजे त्यांची मेंटॅलिटी अशी होती की ह्यांनी जे सांगतात ते करायचं नाही आहे. त्यामुळं ते तुम्ही सांगणार ना तर करणारच नाहीत, नाही सांगणार ना तर करतील पण. मग तिथं सांगितलं, आपली समता सोडून दुसऱ्याला संबोधन करायला जाऊ नका. आपल्याला स्वतःला सुरक्षित ठेवून तुम्ही सांगा की जेवढं शक्य आहे तेवढं. काय करायचं मामा? जा मंदिरात, जा मंदिरात म्हटलं किती जण जातील? कोण जात नाही. आणि तेच आपण स्वतः जावा, आपली साधना करा आणि एका शब्दाने सांगायचं काम करा की. पण आपण वारंवार त्यांना हट्ट करू लागलो तर काय म्हणतात, वैराग्य होतं त्यांना देवधर्मापासून, आणि उलट ते अधर्मात जातात. म्हणून म्हटलं, दया करो पहले अपने पर आराधन से नहीं छिगो, कुछ विकल्प यदि आवे तो. जर मला कोणाबद्दल विकल्प आला की त्यांनी धर्मात राहावं, त्याचं कल्याण व्हावं, तर संबोधन समतामय हो. या 3 लोकांतल्या जीवांबद्दल त्या तीर्थंकरांच्या जीवाला इतकी करुणा असते, इतकं वात्सल्य असतं की त्या सगळ्यांचं कल्याण व्हावं. काय करतात ते? संबोधन समतामय हो, समतेत राहून संबोधन करतात. आदिनाथांच्या समोर मरीची होता का नाही हो? कोण होता? मग कल्याण करायचं होतं का नाही? काय केलं? समतामय संबोधन केलं. नाही असं नाही, दिसलं होतं ज्ञानामध्ये की हा अनेक दुर्गतींमध्ये, नरकांमध्ये जाणार आहे, अनेक तिर्यंच्या स्त्री पर्यायांमध्ये जाऊन भयंकर दुःख प्राप्त करणार आहे, असं आपल्या डोळ्यांनी दिसत होतं. नातू म्हणजे जास्त प्रिय असतो. आणि मग त्याच्याबद्दल असं सगळं बघितल्यावर काय वाटलं असेल त्यांना? काहीच वाटलं नाही, कारण केवळ ज्ञानी होते ते. आणि केलं,
संबोधन केलं म्हणजे जे दिव्यध्वनीतनं सगळ्यांना सांगितला उपदेश तोच सांगितला. असं येऊन सांगितलं नाही बाबा मरीची ऐक माझं कल्याण कर, असं नाही. कोण आहे त्यांचं? कोणच नाही आहे. त्यामुळं समतामय संबोधन केलं आणि ते आपले गेले मोक्षाला, आणि जे व्हायचं ते झालं. म्हणजे म्हणून सांगायचं आहे की मी कितीही सांगितले ओरडून ओरडून, जे व्हायचं ते काय होणार? आम्ही आपलं आमचंच करणार. प्रथमतः लोक म्हणजे काय? चोहोकडे अनंतानंत आकाश व्यापून राहिलेले आहे. या आकाशाच्या अत्यंत मध्यभागी हा लोक विराजमान आहे. हे पण सगळं केवलींनी जाणलेलं आहे, नाही तर आपल्याला समजणारच नाही आहे. कुठं आहे आकाश आणि कुठं मध्यभागी लोक आकाश आहे, हे सगळं त्यांच्या ज्ञानाचा विषय आहे. केवलींनी जाणलं की अनंत आकाश आहे आणि त्याच्यात मध्यभागी एवढासाच लोक आकाश आहे. पण तो केवढा आहे? जेवढ्या आकाशात मग तेच की मध्यभाग पण कसं काढायचं? अनंतचं मध्यभाग कसा असणार हे मला पण आलतं बरं का प्रश्न. पण आता केवलींनी सांगितलंय म्हटल्यावर आज्ञा सम्यक्त्व. ॲक्च्युली त्या अनंतचे पण 3 भेद आहेत बरं का, असं सांगितलं आचार्यांनी. आता ते पण कसं काढले देव जाणे. म्हणजे युक्तानंत, परितानंत आणि अनंतानंत अशी त्याचे रेंज आहेत. ॲक्च्युली ते सगळं अनंतच आहे, पण ते एकापेक्षा एक दुसरं मोठं मोठं आहे. ते काय असतं मानलं, जे सांगितलंय ना भगवंतांनी आहे असं. केवल ज्ञान पण अनंत ज्ञाना जाणतं. अनंत म्हणजे ॲक्च्युली आहेत तर ह्याच्यामध्ये एवढेच आहेत, जेवढे आहेत तेवढेच असणार आहेत. अनंत ज्ञेय म्हणजे मग त्यातच अनंत आहेत. समजून घ्या. म्हणजे म्हणायचंय असू शकतात ज्ञेय अनंत असू शकतात, कारण जीव अनंत आहेत. मग त्या प्रत्येकाच्या अनंत पर्याय आहेत, त्यामुळे तेवढ्या सगळ्याला ते जाणू शकतात. जेवढ्या आकाशात जीव, पुद्गल, धर्म, अधर्म, काल ही 5 द्रव्ये दिसून येतात, तेवढ्या आकाशाच्या प्रदेशाला लोक अशी संज्ञा आहे. या लोकात अनंतानंत जीव आहेत. हे सांगितलं होतं का काल मी? म्हणजे आदल्या दिवशी. खडू कुठे गेलं? किती जीव आहेत? अनंत जीव. ह्याच्यापेक्षा अनंतानंत पुद्गल आहेत का? मग एकच आहे की मग अनंत जीव तर अनंत पुद्गल म्हणायचं. नाही, एका जीवालाच अनंत परमाणूंचा पिंड आहे तुमचं शरीर म्हणजेच. त्यामुळं कुठलाही जीव असू देत त्याला शरीर आहेच, आणि ते शरीर प्रत्येकाचं अनंत परमाणू आलं म्हणजे किती झाले हो? असे अनंत पुद्गल झाले. मग असं तर म्हटलं असतं आमचे सिद्ध भगवान आहेत त्यांना कुठं शरीर आहे? ते पण अनंत आहेत. मग तुमच्या पुद्गलाच्या पुढं जायला पाहिजे की. म्हणजे जरी जीवरहित हे पुद्गल दिसतंय तुम्हाला आणि असं म्हणाल की पुद्गलापेक्षा जीव कमी आहेत, असं तुम्ही म्हणाल पुद्गल जास्त आहेत, तर आमच्याकडे जीव पण असे आहेत ज्यांना शरीर नाही आहे, ज्यांना काय पुद्गलाशी संबंधच नाही आहे, अनंत सिद्ध आहेत. त्यामुळं फक्त काउंटिंग कसं केलं? प्रत्येक जीवाच्या मागं अनंत परमाणूंचं पिंडवालं शरीर, परत त्याच्याबरोबर असणारे कर्म, ते पण पौद्गलिक, त्याच्यात अनंत परमाणू, म्हणून जीवापेक्षा पुद्गल अनंतपट आहेत. जीवाहून अनंतपटीने अधिक पुद्गल द्रव्य आहेत. जीव पण इथंच राहतो. मग त्या पुद्गलाचं विघटन होतंय, पुन्हा ते पुद्गल दुसऱ्या जीवाच्या शरीराला जाते. म्हणजे जसं ह्या शरीराची राख झाली तर ती राख जाती त्या वनस्पती काही जीवाच्या शरीराला. म्हणूनच सांगितले की असे पण जीव आहे ज्यांच्यात पुद्गल नाही आहे.
म्हणजे आहे तसं जेवढे पण जीव असतील ना अनंत जीव आहेत, जीवराशी काही कमी नाही आहे, पण त्याच्याहून पुद्गल द्रव्य अनंतपट आहे. असं त्याचं मेजरमेंट दाखवलंय. ते आकाशाचे प्रदेश किती आहेत, काळाचे समय किती आहेत, असं सगळं करून दाखवलंय. पण आपल्याला फक्त एवढंच बघायचं आहे, जीव अनंत आहेत, पुद्गल अनंत आहेत. कशासाठी सांगायला हे? असं कुठलंही पुद्गल द्रव्य नाही आहे ज्याला आपण भोगलं नाही, ज्याला आपण स्पर्श केला नाही. असं कुठलंही क्षेत्र नाही आहे जिथं आपण गेलो नाही. या 3 लोकांमध्ये कुठं कुठं जायचं आहे? जाऊन आलो. कुठलं तिकीट काढला होता? ज्याला कोणाला जायचं त्याला सांग वे काय आहे. तर कुठं जाऊन आलाय मामा? पुण्याला. कुठं नाही गेलो, 3 लोकात सगळीकडे जाऊन आलो. असं एकही स्थान नाही आहे जिथं नाही गेलो. म्हणून कुठं जाण्याचे भाव नकोत. भाव कराल ना तर एक वाक्य असं सांगितलं होतं, ज्याला कुठं भटकंतीची इच्छा राहिली आहे ना अजून, समजून घ्या अजून तो पंचपरावर्तनातून सुटणार नाही. कुठं जायचं आहे? अमेरिकेला जायचं आहे, स्वित्झर्लंडला जायचं आहे. कुठं जायचं भैया? म्हटलं एकदाच जाऊन यायचं काय? अरे एकदाच म्हणजे ते एकच तो विचार, ती इच्छा तुम्हाला अनंत भ्रमण पण करू शकते. म्हणजे जर या जन्मी नाही गेला तर आता समजून घ्या पुढचं. कुठल्या तरी जन्मी तिथं जाऊन जन्मणार, कुठल्या तरी रूपात जन्मणार. आणि मग काय हाल होणार हो. जन्म इथं झालाय त्यामुळे सुरक्षित आहे तुम्ही. तिथं जन्म झालेले सांगा, जे फॉरेन कंट्रीमध्ये जन्मले, लाईफ कसं आहे हो त्यांचं? त्यांना इथं यायचं असतंय. फिरायसाठी नाही रे, फिरायसाठी नाही म्हणायचं, धर्माच्या दृष्टीने म्हणते. इथं तुम्हाला धर्म मिळाले तर महान भाग्य आहे. ह्याच्यासाठी ते तरसत आहेत. तिथल्या लोकांमध्ये काय धर्माची परिभाषाच माहीत नाही आहे. एकमेकांची त्याच्या निमित्तात अटॅचमेंट नाही आहे, एक वात्सल्य म्हणतात तसं काय नाही आहे. शांती नाही आहे ना, मग जायचं का? मुंबई तर भयंकर अशांत सिटी आहे, म्हणून तिथं पण जायचं नाही. मुंबई त्याच्यानंतर पुणं, हे सगळे पुणेवाले. कुठं शांती आहे मामा? हे पण पुणेवाली जात. कुठं शांती आहे? आपल्यामध्ये शांती आहे. कुठं शांती नाही आहे? आपल्यामध्ये शांती आहे. बस आपला लोक चैतन्य लोकामध्ये काय म्हणतो? कुठं का जाईल? त्याच्या काय तुला देवा असलं एकांत करतोय. मग जा बरं सिद्ध शिरलेल्या, कुठं कशाला जायला पाहिजे? आपल्या तर शांती आहे तर संयोग मॅटर्स. काय म्हणते? सत्संगती सदा घडो. का बरं घडो मग? कारण अशा कुसंगतीमध्ये गेला की तुमचं परिवर्तन होणे योग्य आहे हो. म्हणून तुमची शांती सगळी लागते फक्त माग त्याच्या. म्हणून सांगतायत की काय सांगू ते, कशासाठी गेलं तिकडे? असं एकही क्षेत्र नाही आहे की जिथं आपण गेलो नाही, जिथं आपण जन्ममरण केलं नाही, जिथं भटकलो नाही. असं कुठलंही क्षेत्र नाही आहे. सगळीकडे जाऊन आलो. फक्त पुराण उचलून एखाद्याची गोष्ट ऐकवाचा की त्याचे मागचे जे सगळे भाव सांगितलेले असतात ना, सगळ्या ठिकाणी परिभ्रमण करून आणलेलं असतं, त्याला केलेलं असतं त्यांनी. म्हणजे ह्याच्यावरून समजते की आपण पण कुठं नाही गेलो. किती काळ गेलाय मागं आपला ते पण ज्ञात नाही आहे. इतका अनंत काळ आहे आणि त्या अनंत काळामध्ये अनंत प्रकाराने दुःख भोगले, पण तरीसुद्धा त्या दुःखातून मुक्त होण्याचा कोणाला विचार येत नाही. अजून त्या दुःखातच पडण्याचे भाव. म्हणून सांगतायत काय, जीवाहून अनंत पटीने अधिक पुद्गल द्रव्य आहेत. धर्मद्रव्य किती आहेत? अधर्मद्रव्य, आकाशद्रव्य एकच आहे. दोन एकच ना. विचारती का सांगते ते सांग. एकच. आकाशद्रव्य किती आहेत? लोकाकाश केला नाही का तुम्ही? एकच आकाशद्रव्य आहे, त्याचे 2 भेद करतो आपण समजण्यासाठी.
कालद्रव्य असं सांगते का घाबरली? असं असंख्यात कालद्रव्य आहेत, म्हणजे या प्रत्येक आकाशाच्या प्रदेशावर एक एक कालद्रव्य आहे. त्यामुळं किती प्रदेश झाले? तो लोकाकाश असंख्यात प्रदेशी, त्यामुळं कालाणू सुद्धा असंख्यात प्रदेशी. कालाणू म्हणलं तर एक प्रदेशी, किती कालाणू आहेत म्हणलं तर संख्यापेक्षेने असंख्यात आहे. कालद्रव्य म्हणताना कालाणू एक आहे आणि कालद्रव्य किती प्रदेशी म्हणताना असंख्यात प्रदेशी आहेत सगळे मिळून. अनंत प्रदेशी आहे, पण त्याच्यामध्ये एक एक आकाश नाही आहेत, ह्याच्यात एक एक कालाणू आहेत. त्यामुळं कालद्रव्य एक प्रदेशीच म्हणा चालतंय. संख्या अपेक्षेने असंख्यात आहेत. कालद्रव्य एकच आहे पण असंख्यात कालाणू आहेत असं म्हणलं. जसं जीव अनंत आहेत तसं कालाणू असंख्यात आहेत. आकाशद्रव्य एक एक आहे, कालद्रव्य असंख्यात आहेत, कालाणू असंख्यात आहेत. या सर्वांचे स्वरूप, आकार, अवगाहना. स्वरूप माहिती आहे जीवाचं स्वरूप काय? पटापटा बोला बोला. ज्ञानदर्शन चेतना. पुद्गलाचं स्वरूप काय? स्पर्श रस गंध वर्णवाला. धर्मद्रव्याचं स्वरूप काय? गती हेतुत्व असं सांगायचं. अधर्मद्रव्याचे हेतू काय? स्थिती हेतुत्व. कालद्रव्याचे हेतू काय? विस्कटू नका लगेच. कालद्रव्याचं लक्षण परिणमन हेतुत्व. आकाशद्रव्याचं लक्षण बोल की बया अवगाहन हेतुत्व. मग ह्या सगळ्या द्रव्यांचं स्वरूप समजून घेणं म्हणजे पण लोकभावना आहे. त्यांचा आकार, जीवाचा आकार कसा आहे? निराकार आहे, पण ज्या कुठल्या शरीरात जातो त्या शरीर प्रमाण आहे, त्या शरीराच्या आकाराचा आहे. वेगळे आकार सांगा. मनुष्याच्या शरीरात आल्यावर मनुष्यासारखा आहे, पण तरी सुद्धा मनुष्यामध्ये पण काय म्हणलं 500 550 धनुष्य होते बाहुबली स्वामी, आणि आपण आता 5 फूट. म्हणजे आकार असा कमी होत गेला, बदलत गेला. किंवा आता तिथं जे स्वयंभू समुद्र दाखवले होते का मागच्या वेळेस, ते कुठं आहे? त्याच्यामध्ये असणारे मासे, काय म्हणायचं ते गोम किंवा सगळे शंख वगैरे जे काय असं जीव सांगितलेत ना, मगर वगैरे, सिंह सगळे आहेत तिथं. त्यांचा आकार पण अवाढव्य असतो. म्हणजे अशा शरीराचे आकार, ज्या शरीराच्या मध्ये गेला त्या शरीराच्या आकाराचा तो जीव. आणि ते त्याची अवगाहना छोटी मोठी असू शकते. एकाच जरी गतीत गेला, एकाच जरी पर्यायात गेला, जसं की गुलाब या पर्यायात गेला तरी सुद्धा आले. गुलाबाचे पण वेगळे टाइप्स. म्हणजे असं वेगळ्या प्रकारांनी अनेक शरीर धारण केली, अनेक अवगाहना धारण केल्या, आणि जन्ममरण करून सगळ्या गतींमध्ये भ्रमण करत राहिलो. पण आपल्याला आजपर्यंत सुख मिळालं नाही. म्हणून सुखी व्हायचं असेल तर काय करा? जो लोक माही बिन समता, दुःख सहे जीवनित भ्रमता. पाठ करा. किती 12 भावना छान आहेत. उलट चिंतनामध्ये घेतला तर पाठ होतंय, एक राहतंय डोक्यामध्ये. त्याचं समता स्वरूप आहे ह्याचं अनुभवन करा तर चारी गतीच्या परिभ्रमणातून आपण सुटू शकतो. हो जाणा हा मी निर्गती स्वरूप आहे. हा मी पंचपरावर्तनाने रहित निश्चल स्वरूप आहे. चैतन्य लोकामध्ये राहणारा ज्ञाताद्रष्टा मी जीव आहे. परलोकाशी माझा काहीही संबंध नाहीच.
जाननहार स्वरूपोऽहम् ओम विसर्जन। नमो